अंबिकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो नरराजा सुख तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका वरदारूढ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वसंतन की जय. अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली योग्याची माऊली जने निगमवल्ले प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली. यथा अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे लाविले रूप अध्यात्मविद्येचे लाविले रूप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केला श्री गौरव 56 भाषेचा केला श्री गौरव. भवार नवे नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे होनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवे अनुभवावी एकतरी ओवी अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार ज्ञान ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आज आहे आपला शुक्रवार 12 जून आहे की नाही. 12 जून 2024 आजचं महात्म्याचं आहे दिनविशेष. आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन आहे. वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. त्याच्यानंतर पु ल देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांचं निधन 12 जून 2000 साली झालं. त्याच्यानंतर श्रीपाद कोलटकर यांचं सुद्धा आज पुण्यतिथी आहे. त्यांचं जे निधन आहे ना 12 जून 2000ला झालं ना, त्यावेळेस त्यांच्या लग्नाचा 54वा वाढदिवस होता आणि पार्किन्समुळे त्यांचं निधन झालं. हो. आता लक्षात कंपावतात. असा दिनविशेष आहे. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आहे 34वा श्लोक आहे. या श्लोकाचा आपण आज आता अभ्यास करणार आहोत आणि एकंदरीत 210 ते 218 असे 9 ओव्या आहेत. त्या 9 ओव्याचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. आता मी म्हणतो त्यामध्ये आपण म्हणा. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो रागद्वेषो व्यवस्थितो इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो रागद्वेषौ व्यवस्थितो तयोरन्वशमागच्छेत् अयोर्वशमागच्छेतो तौ यस्य परिपन्थिनो तौ यस्य परिपन्थिनो तरयो न वशमागच्छेत् अयोर्वशमागच्छेतो तौ ह्यस्य परिपन्थिनो. तौ यस्य परिपन्थिनो. आता पूर्ण श्लोक आहे, त्याच्यामागे परत एकदा म्हणायचं आहे. संपूर्ण म्हणतो.
इंद्रियार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तर्यन्वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ म्हणा. इंद्रियार्थार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्वशमागच्छ एको यस्य परिपन्थनो. बघा, प्रत्येका इंद्रियामध्ये विषयामध्ये राग आणि द्वेष लपलेले असतात. आणि भगवंत काय सांगतात की मानवी जीवनाचे हे दोन मुख्य शत्रू आहेत, एक राग आणि एक द्वेष. राग म्हणजे प्रेम, राग म्हणजे काय? प्रेम. आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. बघा, दोन गोष्टी आपण जीवनात करत असतो. कोणावर तरी आपण प्रेम करतो आणि कोणाचा तरी आपण द्वेष करतो. बघा, अतिप्रेम केलं तरी त्याच्यातून आपल्याला हे मिळतं, काय मिळतं? पश्चातापच होतो आणि द्वेष तर काही प्रश्नच नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, राग आणि द्वेष रहित आपलं जीवन पाहिजे, समतुल्य. कोणाचाही राग धरायचा नाही आणि कोणाचाही द्वेष धरायचा नाही. हे काय करतात साहेब? हे 34वा श्लोक, तिसरा अध्याय बघा, तिसरा अध्याय 34वा श्लोक. हे रागद्वेष काय करतात? हे रागद्वेषच खरे माणसाचे शत्रू आहे. माणसाचा शत्रू कोण नाही आहे बाहेरचा शत्रू नसतो, आतमध्येच शत्रू आहेत. माझा मीच झालो शत्रू, कैसे दारा कैसा मित्र, असं एका ठिकाणी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, हे काय करतात रागद्वेष? हे मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग रोखतात. त्याला भिवंडीकडे घेऊन जातो मी कल्याणाचा मार्ग ते रोखतात. आणि हे लपलेले असतात, विषयामध्ये लपलेले असतात, जागृत असतात. मग त्यांच्यावर काय करायला पाहिजे? आपण नियंत्रण करायला पाहिजे. विषय म्हटलं की दोन्ही आले. काही गोष्टी आपल्याला आवडतात. बघा, आपल्याला जीवनामध्ये काही गोष्टी आवडतच नाहीत आणि काही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. बरं, आवडत नाही म्हणून करायच्या नाहीत का? आपण करायच्या. बघा, हे औषध आहे, औषध औषध आवडतं का आपल्याला? डॉक्टरांनी जेव्हा आपल्याला काही झालं, समजा दुखणं आलं, ताप आला किंवा काही पण असो, सर्दी असो, त्या गोळ्या असतात, कडू असतात. त्या गोळ्या का आवडत नाहीत आपल्याला? तर आवडत नाही म्हणून घ्यायच्या नाही का? घ्यायला पाहिजे आपल्याला, कारण ते घेतल्यानंतर आपली तब्येत सुधारणार आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे, त्याचा द्वेष नाही करायचा, राग करायचा नाही. हे राग म्हणजे प्रेमही नाही करायचं आणि द्वेषही नाही करायचं. वास्तविक राग म्हणजे राग आहे असं आपण म्हणतो, पण राग म्हणजे प्रेम आहे. आणि काय माहिती आहे का, मनुष्य आवडीच्या आहारी गेला ना तर कर्म चुकतं साहेब. त्याचं मला गोड भरपूर आवडतं म्हणून मी गोडच खायला सुरुवात केली त्याचा परिणाम डायबिटीज म्हणा. युक्त आहार विहार, मनुष्याचा आहार काय पाहिजे? युक्त असा पाहिजे. कालच आपला विषय झाला की आहार आपण औषधासारखं घेतला पाहिजे, नाही तर आपल्याला औषध घ्यायची पाळी येते. आणि त्याच्यानंतर काय, राग आणि द्वेष याचा ताबा मनावर येऊ देऊ नये आणि ते कर्माच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात. आता भगवंताला इथे का सांगणं पडलेलं आहे? कारण त्याच्या अर्जुनाच्या मनात प्रेम निर्माण झालं आहे कोणाविषयी? स्वजनाविषयी. इथे आता आला बघा राग द्वेष. हे माझे आहेत, हे माझे भाऊबंद आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे पितामह आहेत, यांना मी कसं मारू आणि यांच्याशी कसं युद्ध करू? यांना युद्ध करून मला काय मिळणार आहे? म्हणजे प्रेम निर्माण झाल्यामुळे काय झालं? कर्मामध्ये अडथळा निर्माण झाला.
बघा असं म्हणतात की स्वतःच्या मुलाचं वकील करत नाही. समजा कुठला गुन्ह्यामध्ये जर का सापडला एखादा मुलगा तर तो दुसरा वकील लावतो. डॉक्टर पण स्वतःच्या मुलाचं ऑपरेशन करत नाही, तो दुसऱ्याला सांगतो करा ऑपरेशन याचं. म्हणजे रागद्वेषमुळे काय होतं, आपण आपल्या कर्म टाळतो, कर्म व्यवस्थित करता येत नाही. काही कालांतराने काय होतं माहिती आहे का, उगाच आपण एखाद्यावर एवढं प्रेम केलं असं निर्माण होतं, उगाच आपण एखाद्याचा द्वेष केला, पण त्याच्यामध्ये बरंच पाणी वाहिलेलं असतं. म्हणून भगवंत सांगतात की प्रत्येक विषयामध्ये रागद्वेष लोपलेला आहे आणि तो आपण बाजूला करायचा आहे आणि मग निष्काम भावनेने आपण काय करायचं आहे, कर्तव्य भावनेने आपण कर्म करायचं. त्याच्यात ज्ञानोबा काय म्हणतात आपल्याला बघायचं आहे. 210 क्रमांकाची ओवी बघा. एरवी इंद्रियाच्या अर्था सारखा विषयो पोखिता संतोष की रचिता आपजेल. इथे माऊली म्हणतात, अरे इंद्रियांना सारखं विषय पुरवत राहिले तुम्ही, सारखं, तर ते समाधानी तुम्हाला करता येईल का? त्यांना नाही करता येणार. इंद्रिय म्हणजे इंद्रिय निमाला अग्नी केवी. किती लाकडं टाकले म्हणजे अग्नी शांत होईल? तुम्ही जेवढं अग्नी टाकणार तेवढं ते वाढणार आहे. इंद्रियाची हाव आहे, स्पृहा, ही कधीही कमी होत नाही, वाढतच जाते. मग त्याला आपण काय करायला पाहिजे, नियंत्रण केलं पाहिजे. पुढे बघा, आता हे मोठा एक चांगला दृष्टांत ज्ञानोबा आपल्याला सांगतात बघा. परी तो सवचोरांचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू, जव नगराचा प्रांतू सांडी जेना. हे कशाप्रमाणे माहिती आहे का, ज्ञानोबा म्हणतात की हे सभ्य चोरांच्या संगतीप्रमाणे आहे. बघा इथे चोर पण सभ्य असतो. सव चोरांचा सांगा तू. एखादा सभ्य चोर असतो, तो काय करतो, आपल्या गावात चोरी नाही करत, तो दुसऱ्या गावात जातो चोरी करायला. म्हणजे सभ्यता कुठे दाखवतो, आपल्या गावामध्ये. मी नाही भाव त्यातला, पण शेजारच्या गावात जाऊन काय करतो, चोरी करून येतो. हां, तसं आहे ते. थोडं त्यांना म्हणजे दिसायला वेगळं आहे, थोडा जरी त्यांना प्रवेश दिला इंद्रियांना तर त्यांची हाव वाढत राहते. आपण एकच प्याला वाचलेलं आहे. फार भयानक आहे. इंद्रियांना थोडं दिलं की त्याचा लळा पुरवता आपलं आयुष्य संपून जातं. पुढे बघा. बापा विषाची मधुरता, जने आवडी उपजे चित्ता, परे तो परिणाम विचारिता प्राणुहरी. इथे ज्ञानोबा असं म्हणतात, जे बचनाग आहे, बचनागाचं जे विष आहे ना, ते गोड असतं म्हणतात. मग ते गोड असतं, मग घ्यायचं का आपण? ते पॉवरफुल असतं एकदम. घेतलंच राम नाम सत्य आहे, मग ते घ्यावं का आपण? नाही घ्यायचं आहे आपण, आहे की नाही? म्हणजे आता इथे आपल्याला ज्ञानोबारायांनी कसं काय माहिती आहे, काय माहिती म्हणजे की बचनागाचं विष काय गोड आहे. आता सांगणारच म्हणणार नाही मी गोड आहे म्हणून, तो सांगणारच राहणार नाही. परंतु त्यांना काय म्हणतात, ते त्रिकाली ज्ञानी असतात. आणि म्हणजे काय माहिती आहे का, ज्ञानोबारायाने इथे काय म्हणायचं आहे, त्याच्याविषयी मनामध्ये काय कर तू आवड निर्माण नको करू. विषयाला विषय पुरवायचं, पण त्याला लिमिट द्यायचं. किती वेळ आपण टी व्ही बघायचा, किती वेळ आपण मोबाईल बघायचा,
बघायचा मनोरंजनासाठी आपण करतोच आहे, पण किती, त्याला लिमिट आहे. जास्त दिले तर डोळे जाणार तुमचे, डोळे जाणार, लाईट बिल येणार, बरेचसे भानगडे आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही. पुढे बघा आता. देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळे मिनू आमिषे बुलविजे गा. इंद्रिय काय करतात, विषयाला कामाला लावतात. इंद्रिय म्हणजे बघा, आपल्याला असं वाटतं की आता मोबाईल आहे तर माझ्याकडे पण चांगला मोबाईल असावा, आयफोन असावा, वेगवेगळे ब्रँडेडचे मोबाईल्स आहेत. म्हणजे कशासाठी, की मला आनंद भेटावा. पण तो आनंद नाही भेटत आहे. कशाप्रमाणे, जसं जैसा गळी मिनू आमिषे बुलविजे गा. तो जो मासा, जो कोळी असतो, तो गळ फेकतो, पण जोपर्यंत मासा त्या गळ्याला लावत नाही तोंड, तोपर्यंत तो सेफ आहे. पण एकदा का त्याने तो गळ लावला तोंडाला का संपलं त्याचं आयुष्य. हां, काही आमिष त्याला बोलतो. म्हणजेच असं हां. आता तो तर थोडंच आमिष बघतो, आपल्या आमिषाला तर काय पारावर नाही, अनलिमिटेड. पुढे बघा आता. तरी तया माझी गळू हाय, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. त्या गळ्यामध्ये आमिष आहे आणि आमिष माझा प्राण घेणार आहे हे त्याला माहीत नसतं. त्याचे डोळे काय झाकलेले असतात. असंच आहे आपलेही डोळे काय आहेत, झाकलेलेच आहेत. आणि उघडतात केव्हा माहिती आहे का, जेव्हा 60-70 वर्ष 60-70 वर्ष झाले की आठवतं आपल्याला, अरे मी उगाच असं काय केलं, हां उगाच हे केलं काम केलं. आता माझं वाटत असे भय, तुकोबाराय म्हणतात, आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे मी येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठवले. हे नाटाच्या अभंगामध्ये एक चरण आहे महाराजांचं. पुढे बघा आता. तैसे अभिलाषे येणे किजेल, तरी विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होईल क्रोधा नळा. विषय भोग बाजूलाच राहिला, ज्ञानोबाराय म्हणतात, नुसती आशा जरी धरली, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा उपजली नारायणासी, नीज वामनत्व आले त्यास. म्हणजे भगवंताला आशा निर्माण झाली. बळीराजाकडून मागायचं आहे, पण काय द्वारपाल व्हावं लागलं की नाही बळीचा. म्हणजे नुसतं विषयाची आशासुद्धा वाईट आहे, विषय भोगणं तर त्यावरूनच अति वाईट आहे. पुढे बघा. जैसा कवळोनिया पारदी, गातेची संधी, आणि मुरगाते बुद्धी साधावया. तो पारधी काय करतो, मुरगाची शिकार करण्यासाठी ना थोडं असं छोटंसं म्युझिक लावतो, तो संगीत लावतो. त्याच्यात तो काय करतो, गुंग होतो मुरग, आणि त्याची बुद्धी काम करण्याचे होते, म्हणजे त्याच्यातच मग्न होतो. आणि मग काय करतो, पारधी त्याचा डाव साधतो. तसेही विषय कधी घालतील माणसाचा काय सांगता येत. पुढे बघा. एत तैसेची परे हाय, मनोनी संगू हा तुझ नोहे,
पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. अरे पार्था, यांचा संघ हा वाईट आहे. विषयाचा संघ, काम आणि क्रोध दोन्ही वाईट आहेत, दोन्ही घातक आहेत आणि तुझा नाश होईल यांनी. म्हणून तू काय कर, राग आणि द्वेष सोडून दे आणि युद्धाला तयार हो. ते तुझे स्वजन आहेत म्हणून तू त्याच्यावर प्रेम करू नको. पुढे बघा. मनोनी हा आश्रयेची न करावा, मनी ही आठवीन धरावा. एकी निजवृत्तीचा ओलावा नासो निधी. या राग आणि द्वेषाला आश्रयच द्यायचा नाही. आणि हे आश्रय दिला तर मग काय करतात, निजवृत्तीचा जो ओलावा असतो स्वधर्माविषयी ते नष्ट करतात. म्हणून त्यांना काम म्हणजे राग द्वेषाला काय करायचं आहे, आश्रय तू द्यायचा नाही असं म्हणजे ज्ञानोबा इथे म्हणतात. आणि आपण एक फक्त चरण एक तुकोबांचा घेऊ आणि आपण समाप्त करू आपली सेवा. काम क्रोध लोभ शिनवी बहुत, मिळवून यात काळकूट. काम क्रोध हे काय करतात, विष तयार करतात आणि आपला घात करतात. म्हणून आपण काय करायचं, त्याच्यापासून लांब राहायचं आहे. आणि पुढचा जो श्लोक आहे उद्याचा 35वा, त्याच्यामध्ये स्वधर्माचे पालन कसं करायचं हे आपण सोमवारी बघू. कुंडलिका वरदयार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सभसंत माता पिता. आता विश्वात्मके देवे हेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ विश्वधर्म सूर्य पाहो. जे जे वांछेल तो ते लावो प्राणीनाथ. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तू दयाभूता. तला कल्पतरुषे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापयन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते लोकी. भजते दो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये. दुष्टादुष्ट विजय हो आवे. हेत मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती.